माझे नाव कॅप्टन आनंद लक्ष्मण निकम, दिव्यांग आर्मी। मी 92 मध्ये आर्मीतून रिटायर झालो, मेडिकल कॅटेगरी हँडिकॅप म्हणून। त्यानंतर मला ते पेन्शन नाही दिली म्हणून हायकोर्ट मी अपील केलं। मुंबई हायकोर्टने माझ्यासाठी निर्णय दिला आणि त्यानंतर कोर्टाने मला तुला जे काय पाहिजे ते क्लेम कर कोर्टात। तर मी 30 वर्ष पेन्शन मिळून क्लेम केलं। त्यामध्ये कॅप्टनचं रँक ही मी मागितली 100% पैसे इतर बेनिफिट आर्मी रोड प्रमाणे। त्यानंतर त्यांनी आर्मी दिलं नाही म्हणून कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं। कंटेम्प्ट पिटिशनमध्ये आर्मी डिफेन्स मिनिस्टर ऑफ डिफेन्स यांनी मंजूर दिली की तुम्हाला पेन्शन देऊ म्हणून। असं यांचं पत्र पण आहे, पेन्शन ऑर्डर पण आहे। त्यानंतर जिल्हा सैनिक संघ महाराष्ट्र रत्नागिरी यांनी माझ्या खोटी केस कोर्टात खेडच्या कोर्टात खोटी केस टाकली की कॅप्टन आहे शिपाई झाली। त्या ठिकाणी 8 वर्ष माझी केस चालली। त्या ठिकाणी माझ्यासाठी निर्णय लागला की कॅप्टन आहे, कॅप्टन याने पेन्शन पात्र म्हणून कोर्टाने सांगितलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 17 वेळा अपील केलं। ते अपील पण त्यांचं फेटाळलं झालं कोर्टाने आणि कोर्टाने सांगितलं यांना पेन्शन मिळू नये म्हणून तुम्ही खोटे तक्रार करताय आणि मी राहू असं तुम्ही कामं करताय। तर त्यांना तुम्ही पेन्शन द्या, त्याचं ओळखपत्र द्या असं सांगून सुद्धा जिल्हा सैनिक बोर्ड माझ्याकडे PPO मागतं, डिस्चार्ज मागतं। पण हे डिस्चार्ज PPO आहे की जिल्हा सैनिक आर्मीने द्यायला पाहिजे, मला माझा आयकर पण ध्यान दिला पाहिजे। आणि कॅप्टन रँकची पेन्शन हायकोर्टामध्ये 58 लाख रुपये 93,453 रुपये 10 पैसे त्याच्या 18% इंटरेस्ट असं हायकोर्टाचे आदेश आहे। त्यानंतर माननीय राष्ट्रपती महोदय यांनी पण आदेश दिले की 18% कोर्ट 18% इंटरेस्ट द्या आणि ती रक्कम अजूनपर्यंत मिळत नाही। तर ज्येष्ठ नागरिक ॲक्ट याप्रमाणे हे वसूल जिल्हा कलेक्टर ऑफिस हे पेन्शन ॲक्ट 1871 याप्रमाणे रूल 5 प्रमाणे कलेक्टर साहेबांनी ही पेन्शन रिकव्हरी केली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे। हायकोर्टाचा आदेश मानत नाही त्यांना अटक केली पाहिजे, नाही पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्ता संरक्षण करणं हे कलेक्टरचं काम आहे, SPचं काम आहे। आणि हे जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत काय उठत नाही तो। आणि ह्या मला न्याय करून तुम्ही सर्वांनी मीडियावाली मला न्याय द्यावा। आज 32 वर्ष मी लढा करतोय। आम्ही कालपासून इथं बेमुदत उपोषणावर बसलेला आहे।